हाय फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं हेमांगी सूर्यवंशी या यूट्यूब चॅनलमध्ये। मोदक रेसिपी दाखवत आहे। त्याच्यासाठी मी इकडे खोबरं खवून घेतलेलं आहे, ओल्या नारळाचं इथे गूळ घेतलं आहे आणि काजूचे तुकडे घेतलेले आहे। इथे आपण पीठ उकडून घेतो आहे मोदकासाठी। तांदळाचं पीठ आहे। आता इथे कढईमध्ये आपण थोडं तूप गरम करून आपल्याला ओलं नारळ जे आपण खवून घेतलेले तर त्याच्यासाठी आपल्याला सारण बनवायचं। तर त्या तुपामध्ये तूप थोडं गरम झाल्यामध्ये त्याच्यामध्ये थोडेसे ते ड्रायफ्रूट्स जे आहेत ते आपण थोडे भाजून घ्यायचे आहेत आणि त्याच्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे। ते पाणी थोडंसं गरम झाल्यावरती ते थोडं पाणी गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये गूळ घालायचं आहे आणि गूळ घातल्यावरती ते चमच्याने एकसारखं ढवळत राहायचं आहे। ढवळून झाल्यानंतर ते गूळ वितळला पाहिजे पूर्णपणे। वितळोसपर्यंत आपण चमच्याने त्याला हलवत राहायचं आहे, एकसारखं हलवत राहून मग त्याला गुळाला उकळून घ्यायचं आहे चांगलं। उकळल्यानंतर आपण त्याच्यामध्ये जे ओल्या नारळाचा जे किस करून ठेवलेला आपण तो आपण त्या गुळामध्ये टाकायचा आहे आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव झाल्यानंतर त्याला सारण असं म्हणतात। ते सगळं सारण आपण बनवून घेतलं आहे। आपण इकडे आता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवतो आहे मोदक उकडण्यासाठी। आणि आता आपण हे पीठ मोदकाचं उकडीचं जे पीठ असतं ते आपण पीठ मळून घेतो आहे। हे पीठ चांगलं मऊ मळायचं आहे आणि ही बघा अशा प्रकारे ही सारण जे आहे ते तयार झालं आहे। आता आपण मोदक बनवायला सुरुवात केली आहे। मोदक माझी मम्मी बनवते आहे। तर बघा अशा प्रकारे त्या पिठाची एक वाटी तयार करायची, त्याच्यामध्ये आपण सारण टाकायचं आहे आणि ते सारण व्यवस्थित आतमध्ये टाकून अशा पाकळ्या बनवायच्या त्या पिठाच्या। तुम्हाला माझी मम्मी आता ते बनवून दाखवते बघा। तुम्ही कशा प्रकारे मोदक करता ते मला कमेंट्समध्ये सांगा। अशा प्रकारे मोदक तयार करून घ्यायचं आहे। आज संकष्टी असल्यामुळे माझ्या मम्मीने मोदकाची रेसिपी बनवलेली आहे, त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला शेअर करते। बघा आपला मोदक तयार झालेला आहे। पीठ चांगलं मऊ मळलं ना तर मोदक चांगले येतात आणि तुटतही नाही बनवताना आणि खायलासुद्धा सॉफ्ट लागतात। बघा माझे सगळे माझ्या बहिणी, भाऊ, माझी भाऊजय आणि ही माझी लहानी 3 नंबर बहीण आहे। इथे 2 नंबर बहीण आहे। हाय हाय करतात सगळे। इकडे माझी 4 नंबर बहीण लास्ट नंबर अभ्यास करते, तिची एक्झाम चालू आहे। माझ्या मम्मीचं देवघर आहे, स्वामींचा फोटो आहे। इकडे माझ्या मम्मीने आज हे खारवड्या बनवल्या आहेत तांदळाच्या पिठाच्या खारवड्या बनवून वाळत घातलेल्या आहेत। त्या थोड्या वाळल्या नाही आहेत, उद्या पुन्हा ती उन्हात वाळत घालेल। आपण इकडे बघूया मम्मी मोदक बनवती आहे। अशा प्रकारे आपले सगळे मोदक बनवून होतील आणि मोदक बघा आपण आता उकडायला ठेवलेत। मोदकाची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून कळवा।